सभी जन हाथ जोड़ के बैठे और बोलिए साधु साधु साधु। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। स्वागत है आप सभी का। आप लोग देख रहे हैं बुद्धास टीचिंग चैनल और हम यहाँ महाकारुणिक तथागत बुद्ध के मानव हित कल्याणकारी धर्म के विषय में चर्चा करते हैं। बुद्धास टीचिंग चैनल द्वारा हम जगह जगह पे होने वाले कार्यक्रम आप लोगों को दिखाते हैं। तो आज विशेषतः हम यहाँ आए हैं वैजापुर के पठारी परिवार के घर में जो विशेष कार्यक्रम हो रहा है। तो यहाँ से आप लोगों को ये प्रत्यक्ष दिखा रहे हैं। आज के कार्यक्रम में पूजनीय भिक्खु अनिरुद्ध थेरो, पूजनीय भिक्खु संघपाल प्रमुख भिक्खु संघ उपस्थित है और यहाँ संपूर्ण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं उपस्थित है। तो आज का ये कार्यक्रम शुरू करते हैं। आइए आप लोग भी सहभागी बनिए। बोलिए साधु साधु साधु। हाँ, महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जमलेले सर्वबौद्ध उपासक उपासिका बालक आणि बालिकाए, आज आपण या ठिकाणी यासाठी उपस्थित झालेला आहात की या ठिकाणी पठारी परिवाराच्या तर्फे या ठिकाणी बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। यासाठी आपण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित झालात त्याबद्दल पठारी परिवारातर्फे आपलं सर्वांचं अभिनंदन आहे। आपण आलात या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं सर्वांचं अभिनंदन करून या ठिकाणी आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। तत्पूर्वी या ठिकाणी मी अशी सूचना करतो की माधव विष्णू पठारे आणि रेखा माधव पठारे यांना अशी सूचना करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन भगवंताची जी काही पहिली मूर्ती प्रतिष्ठापना करणार आहे तेव्हा सर्वांनी या ठिकाणी बंतेजी जसे म्हणतील तसं आपण मात्र या ठिकाणी बोलायचं आहे। बोलिए साधु साधु साधु। आइए आप उधर जाइए। हाँ, उनको पढ़ने लगाइए। बहुत ही सब आप उधर जाइए। भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते। भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते। भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सोऽपि भवन्तु ते। साधु साधु साधु। सभी जन जैसा मैं कहता हूँ वैसा ही बोलिए। इदं बुद्ध बिंबं अम्माकं ये है पतिथापे में द्वितीयंपि तृतीयंपि इदं बुद्ध बिंबं अम्माकं ये है पतिथापे में इदं मे पुण्यं आसवक्षया वहं होतो इदं मे पुण्यं निब्बानस्य पचयो होतो इदं मे पुण्यं सभ्ये सता अनुमोदन्तो। साधु साधु साधु। हाँ, या ठिकाणी माधव विष्णू पठारे आणि रेखा माधव पठारे यांना अशी सूचना करण्यात येत आहे की आपण या ठिकाणी भगवंतांना पुष्पार्पण म्हणून दीपाने पूजा करावी अशी सर्वांना सूचना। या लोक फुलं घ्या अगोदर। हां, फुलं टाका फुलं। हां, दोन्ही हाताने टाकायचं।
पहिले भगवंतांना नंतर बाबासाहेबांना. हा, लावा. हा, चला नंतर चंचल माधव पठारे आणि गिरीश माधव पठारे या लवकर या. बाहेर गेलाय, पुढे गेले. बाहेर गेला काय काय चला या. एकच लावा. बस अभी सभी लगाओ। है क्या? लगाओ आराम है, आराम. ये तीनों लगाओ, आप वो लगाओ। कॅन्सल करू. बंद करो थोडा ते कर मग. नाही नाही राहते पाच ते काही तिकडेच लावतो आराम लावा. हात नको लावा. बस हा, बस. हा, चला हे उपासिका 2-3 आहे. चला पुष्प टाकून घ्या पटापट. या लवकर या. हा, बस. हा, टाका. म्हणा साधू साधू साधू. घ्या लवकर या, पुढे या. हा, टाका दुनिया तर म्हणा साधू साधू. बसा खाली. हा, यानंतरचा जो कार्यक्रम आहे तो पंतजी पुढे तो कार्यक्रम पार पाडतील असे आपल्या तर्फे माझ्या तर्फे पंतजींना मी विनंती करतो की पुढचा कार्यक्रम पंतजी पार पाडतील अशी त्यांना मी विनंती करतो. धन्यवाद. बोलिए साधु साधु साधु. सर्वप्रथम महाकारुणिक तथागत बुद्ध धम्म संघ को त्रिवार वंदन करेंगे. जैसा मैं कहता हूँ वैसा ही आप लोग भी बोलिए. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाकातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपतिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. आराम से बैठिए. अभी शिव प्रार्थना करना है. फैन चालू करो. याचना आप याचना करा. वंदामि वंदे. ओकाश वंदामि. तृतीयम्पि ओकासवन्दामि वन्दे भारतेनं कृतं सर्वम् अपराधं क्षमतु मे वन्दे. ओकासहं वन्दे शरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अङ्गं कृत्वा शीलं देतमे वन्दे. द्वितीयम्पि अहं वन्दे शरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि
तदीयम्पि अहं भन्ते त्रिशरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं देतमे भन्ते यमहं वदामि तं वदेत अहं भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि शरणगमनं परिपूर्णं अहं वन्दे पानातिपाता वेरमणि शिक्षापदं समादियामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि शिक्षापदं समादियामि अदीनदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयो मज्जपमादत्ताना वेरमणि शिक्षापदं समादियामि सुरामेरयमज्जपमाददाना वेरमणि सिक्खापदं समादियामि ते शरणेन सह पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादेत साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि या ठिकाणी आता भिक्खू संघाचं आपण स्वागत करणार आहोत. तत्पूर्वी मी या ठिकाणी माधव विष्णू पठारे आणि रेखा माधव पठारे यांना अशी सूचना करतो की आपण या ठिकाणी पूज्य डॉक्टर इंदवस बंतीजी महास्तवीर यांचं आपण बुके देऊन स्वागत करावं अशी आपली सर्वांना सूचना आहे. म्हणा साधू साधू साधू. 3 वेळा वंदन करा, आपल्या जागेवर बसा. यानंतर लगेचच या ठिकाणी बनतेजी दुसऱ्या कार्यक्रमाला सुरुवात करतील अशी मी त्यांना आपल्यातर्फे विनंती करतो.
बोलिए साधु साधु साधु। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध को त्रिवार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुआख्या धम्म को त्रिवार वंदना। महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिवार वंदना। परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर आज के कार्यक्रम में उपस्थित संपूर्ण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, विशेषतः श्रद्धावान उपासिका रेखा, उपासक माधव, प्रमुख उनके सुपुत्री श्रद्धा, चंचल सुपुत्र गिरीश प्रमुख, संपूर्ण परिवार बंधु बांधव मिलके आज पूजनीय भिक्षु संघ को अपने घर में बुला के भोजन दान किया, परित्राण धम्म देशना श्रवण कर रहे हैं। और साथ ही साथ पूजनीय काल कथित पूजनीय भंते अंगुलिमाल सके पुत्र महाथेरो भंते जी, उनको भी सुगति तथा निर्वाण कामना करते हुए पुण्यानुमोदन आज कर रहे हैं। अभी पूजनीय भिक्षु संघ द्वारा परित्राण पाठ होगा। बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ ये परित्राण पाठ सुनना भी मंगल है, पुण्य है। ये परित्राण बुद्ध वाणी को अच्छे से समझ के व्यवहार में पालन करेंगे तो सभी दुखों से मुक्त निर्वाण तक प्राप्त कर सकते हैं। ऐसे बुद्ध वाणी परित्राण पाठ पूजनीय भिक्षु संघ अभी करेंगे। इस परित्राण का अनुभव से आप सभी के जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। जीवन में ढेर सारा पुण्य धम्म करते हुए सभी दुखों से मुक्त निर्वाण की तरफ निरंतर आगे बढ़ सके। साथ ही साथ काल कथित पूजनीय भदंता साक्य पुत्र अंगुलिमाल महाथेरो भंते जी को भी सुगति प्राप्त हो। हमने जो पुण्य किया उनके निर्वाण प्राप्ति के लिए हेतु हो, कारण हो, ऐसी कामना करते हुए पूजनीय भिक्षु संघ परित्राण पाठ करते हैं। श्रद्धा पूर्वक परित्राण पाठ सुनने के लिए 3 बार साधु साधु बोलिए। समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सदमं मुनिराजस शृण्वन्तु सद्गमोक्खदाम् धम्म श्रवणकालो अयं बदन्ता धम्म श्रवणकालो अयं बदन्ता परितधम्म श्रवणकालो अयं बदन्ता। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्दस्स। इति पिषो भगवानहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्तादेव मनुष्याणां बुद्धो भगवानिति। स्वाकातो भगवता धम्मो सांकृतिको अकालिको यहि पासिको पनयिको पाचता वेदिताभो वन्यो एते। सुपतिपन्नो भगवतो सावक संघो ओजुपतिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपतिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपतिपन्नो भगवतो सावक संघो। यदिदं चत्वारि पुरुषयुगानि
पुरुषपुगला ये स भगवतो सावक संघो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलि करणीयो अनुत्तरं पुण्यकेतं लोकसादि एतेन सचवज्जेन सोतिते होतु सर्वदा एतेन सचवज्जेन सबरोगा सबभय सबरोगो विनाशतो एतेन सचवज्जेन होतु ते जयमङ्गलम् एवं मे सुतां एकं समयं भगवान् सावधियां विहरति जेतवने अनाथपिण्डिका सारामे अतको अन्यतरा देवता अभिकान्ताय रातिया अभिकान्तवन्ना केवलकापं जेतवनङ्गोपासेत्वा येन भगवतेनुपसङ्गमित्वा भगवन्तं अभिवादयित्वा एकमन्तं आप्तासे एकमन्तं निताकोश देवता भगवन्तं गाताय च वासे बहुदेवा मनुषा च मङ्गलानि अचिन्तयो आकाङ्क्षमानसोत्थानं ब्रूहि मङ्गलमुत्तमम् असेवनाच बालानां पण्डितानां च सेवना पूजा च पूजनीयानां एतं मङ्गलमुत्तमम् पतिरूपदेशवासो च भोगे च कथपुण्यता आदसमापनिधि च एतं मङ्गलमुत्तमम् बाहुसचञ्चसि पञ्च विनयो च सुशिक्षितो सुभाषिता च या वाच एतं मङ्गलमुत्तमम् माता पितुपदानं पुत्रदारससङ्गो अनाकुला च कम्मन्ता एतं मङ्गलमुत्तमम् दानं च धम्मचर्या च न्यातकानं च सङ्गो अनवज्यानि कर्माणि एतं मङ्गलमुत्तमम् आरति विरति पापमज्जपाना च संयमो अपमादो च धम्मेषु एतं मङ्गलमुत्तमम् गारवो च निवातो च सान्दोति च कथान्युता कालेन धम्मश्रवणम् एतं मङ्गलमुत्तमम् खान्ति च शोभच सदा समनानं च दर्शनं कालेन धम्मशाखा च एतं मङ्गलमुत्तमम् तपो च ब्रह्मचर्यं च आर्यसत्यानदर्शनं निब्बानसच्चिक्रिया च एतं मङ्गलमुत्तमम् भूतसलोकरम्ये चित्तं यशनकम्पते अशोकं विरजं क्षेमम् एतं मङ्गलमुत्तमम्
एतादृशानि कात्वानं सापतामपराजितान् सापतसोते गच्छन्ति तां तेषां मङ्गलमुत्तमन्ते एतेन सचवज्येन सोतिते होतु सर्वदा एतेन सचवज्येन सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनश्यतु एतेन सचवज्येन होतु ते जयमङ्गलम् करणीयमातकुशलेन यान्तं शान्तं पदं अभिशमे च सकुजु च सुजु च सुवचो च समुद्वनतिमानि शान्तो सको च सुभरो च अपगेचो च सल्लौकहोते शान्तेन्द्रियो च निपको च अपगभोकुलेषु अननगितो न च कुतं समाचरे किञ्चित् येन वेण्योपरे उपवदयो सुखिनो वाकेमिनो वन्तु सर्वे सता भवन्तु सुखिताता एकेचिपानभूताति तसावतावराव अनवशेषा दिगावयेव मन्ताव नाजिमारसका अनुकतुला देतावयेव गीता ये सदूरे वसन्ति अभिदूरे उतावा संभवे शिवा सर्वे सता भवन्तु सुखिताता न परो परं कुर्वेत नातिमन्येत कतचिनं कञ्चित् व्यारोसनापतिकसंज्ञा नान्यमन्य सदुःखमेचय मादायतानि अम्बुतं आयुषायेकभूतमनुराके एवं विषाबभूतेषु मानसं भावये अपरिमाणं मेतं च सावलोकस्मिन् मानसं भावये अपरिमाणं उदं अदोचदिरियं च असंवादं अवेरं असपातं एतं जलनिसिन्नो वा शयानो वा यावता सविगतमेतो एतं सतिं आदित्येय ब्रह्ममेतं विहारं इदमाहो देतिं चानुपगम्यशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयगेतं नहि जातु गावशय्यं पुनरेतेते एतेन सचवज्येन सोतिते होतु सर्वदा एतेन सचवज्येन सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनाशतो एतेन सचवज्येन होतु ते जयमङ्गलम् दुःखपताचने दुःख भयपताचने भय शोकपताचने शोक वन्तु सर्वे विपानिनो एतावता च मे सम्पदं पुण्यसम्पदं
साबे देवानुमोदन्तु साब सम्पत्ति सिद्धिया दानं ददन्तु सद्दाय शीलं रक्षन्तु सर्वदा पावना विरतावन्तु गच्छन्तु देवता गता सर्वे बुद्धा बलवता पच्चेकानं च यं बलम् अरन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सर्वशो आकाशता च भूमता देवानागमहितिका पुण्यं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आकाशता च भूमता देवानागमहितिका पुण्यं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु धम्मदेशनम् आकाशता च भूमता देवानागमहितिका पुण्यं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वां परान्ते बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद से भरा हुआ परित्राण पाठ अभी संपन्न हुआ। आप लोगों के जीवन में हमेशा बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे, ऐसे ही कामना करते हैं। अभी पूजनीय भिक्षु संघ का थोड़ा थोड़ा धम्म देशना सुनेंगे। सर्वप्रथम पूजनीय भिक्षु अनिरुद्ध थेरोवंत जी हमें धम्म देशना देंगे। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी पूजनीय पवित्र भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन। आपण या ठिकाणी आलात, आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपलं सुद्धा या ठिकाणी कौतुक आहे। या ठिकाणी आपण प्रथमच या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहोत। मूर्ती स्थापनेची प्रतिष्ठा झालेली आहे, स्थापन केलेली आहे। म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की ही जी मूर्ती स्थापना आहे कशासाठी केले जाते, याचं कारण काय, कशामुळे केले जाते। तर जेव्हा आपण मूर्तीची स्थापना करतो किंवा बाबासाहेबांचा जेव्हा पुतळा आपण ठेवतो, मूर्त्या ठेवतो, ते यासाठी ठेवले जाते की आपण दररोज भगवंताचं आणि बाबासाहेबांचं दर्शन व्हावं आणि दर्शन होऊन त्यांनी जे काही आपल्याला विचार मानलेले आहेत, जे काही विचार सांगितलेले आहेत, त्या विचाराच्या नियमाप्रमाणे आपण त्याचं पालन करावं। पालन करून त्याचं आचरण करून त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये त्याचे विचार आपल्या जीवनामध्ये रुजवावेत। यासाठी आपण हे बाबासाहेबांची आणि बुद्धाची मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहोत। एवढंच नाही तर हे जे काही आपण स्थापना केलेली आहे ते सगळं या ठिकाणी आपण ते समर्पित करत आहोत। या ठिकाणी जे काही आपण स्थापन केली, हे रूम म्हणा, हॉल म्हणा, हे जे काही आहे आपण त्याला समर्पित केलेलं आहे। मग 4 दिवसातून जे काही भिक्षू येतील, जे काही उपासक येतील, ते या ठिकाणी येऊन त्यांनी ध्यान साधना करावी, धर्माचा अभ्यास करावा आणि अभ्यास करून अशा प्रकारे त्यांनी आपल्या जीवनामध्ये मुक्त अवस्था प्राप्त करण्याची कोशिश करावी, पुरुषार्थ करावा। यासाठी ही मूर्ती प्रतिष्ठापना आहे। केवळ आपण दुसऱ्यांनी केली म्हणून मी करते, त्याने केले म्हणून ते करतात असं नाही आहे। म्हणून भगवंताची मूर्ती स्थापना यासाठी केल्या जाते की आपल्याला या ठिकाणी धर्माचा अभ्यास करून आपल्याला निर्वाण अवस्था प्राप्त करता यावी
दररोज सकाळी संध्याकाळी आपण ध्यान साधना करून आपले जे काही विकार आहेत, रागाचे विकार आहेत, देशाचे विकार आहेत, अहंकाराचे विकार आहेत, ते सगळे विकार काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जसे आपण सकाळी उठतो की नेहमीप्रमाणे ज्या नित्य नियमाप्रमाणे सकाळी आंघोळ झाली, या ठिकाणी भगवान बुद्धाच्या मूर्तीपुढे बसायचं आहे. त्रिशरण पंचशी जे काही आपल्याला गाथा येत असेल त्या गाथेचं थोडंफार पठण केल्याच्या नंतर आपल्या या घराचं वातावरण जे आहे ते धर्माच्या वातावरणाने तरंगित होतं. जेव्हा आपण गाथेचं पठण करतो तेव्हा पठण करत असताना त्या गाथेमधून जे काही तरंग निघतात ते बंदिस्त राहत नाही, ते बाहेर फेकल्या जातात. आणि जेव्हा ते बाहेर फेकले जातात तर आपल्या घराचं जे वायुमंडल आहे ते धर्माच्या तरंगाने लहरीत होतं. आणि लहरीत झाल्याच्या नंतर कोणताही दुःखी माणूस या ठिकाणी येऊन बसला तर त्याला हायसं वाटतं आणि त्याला खूप शांतता वाटते. म्हणून अशा प्रकारचे घरामध्ये आपल्या प्रत्येकाचे धर्माचे तरंग कसे उत्पन्न होते तर ती उत्पन्न याचमुळे होतात की सकाळी संध्याकाळी आपण अशा प्रकारे पूजा वंदना करावी. त्यानंतर आपल्याला आपण जर साधना जर केली असेल तर या ठिकाणी सकाळी संध्याकाळी आपण ध्यान साधना केली पाहिजे आणि आपण निर्वाण अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी या मूर्ती स्थापना असतात. म्हणून हे सगळं धडा घेण्यासाठी आपण मात्र या ठिकाणी केवळ बसवली त्याच्याकडे पाहायचंच नाही. धुळे साठली तरी आपण कधी कोणी आलं तर त्याच्यावर झटकलं फटकलं आणि एक दिवस केलं की झालं, तर असं काही केलं जाऊ नये. भगवान बुद्ध हे आपले काय आहे श्रद्धास्थान आहे. बाबासाहेब सुद्धा आपले श्रद्धास्थान आहे. म्हणून त्याची यथाशक्ती जी काही जोपासना करायची किंवा जे काही आपल्याला पूजास्थान सजवायचं आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे. आणि ते एवढं व्यवस्थित असलं पाहिजे की कोणी बी या ठिकाणी येऊन बसलं की त्यांना प्रसन्नता वाटली पाहिजे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आपण परित्राण पाठ घेतलेला आहे. आता परित्राण पाठ आपण सगळेच घरी घेतो. कोणी म्हणते आमच्या घरी परित्राण पाठ घ्या, कोणी म्हणतं आमच्या घरी परित्राण पाठ घ्या. तर नेमका परित्राण पाठ का घ्यायचा आहे याचं काय कारण आहे? तर म्हणून या ठिकाणी भगवंतांनी एक कहाणी सांगितलेली, एक गोष्ट सांगितली की दोन भिक्षू जंगलामध्ये 40 वर्ष ध्यान साधना करत होते. आणि ध्यान साधना करता 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 त्यातील एक भिक्षूने जीवन त्याग केला आणि तो गृहस्थी बनला. गृहस्थी बनल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही वर्षाच्या नंतर त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर त्याला एक मुलगा झाला. मुलगा काही दिवसांनी झाल्याच्या नंतर त्याला असं वाटलं कोणालाही मुलगा झाला तर आनंद होतो. आणि आनंदाच्या भरात मात्र त्याने विचार केला की पती पत्नीला म्हणाले की चला आपल्याला पहिला मुलगा झाला, मी ज्या भंतेजीबरोबर 40 वर्ष खडतर तपश्चर्या करत होतो, चला त्या भंतेजीचा आशीर्वाद बाळाला घेऊया. असं म्हणल्याच्या नंतर त्याने त्या बाळाला घेतलं आणि भंतेजीच्या दिशेने ते चालू लागले. चालता चालता भंतेजी त्या ठिकाणी कुटीमध्ये बसलेले होते. यांना खूप आनंद झाला. लगेच ते कुटीमध्ये गेले आणि बाळाला भंतेजीच्या चरणावर ठेवलं आणि या दोघा पती पत्नीनं त्रिवार अभिवादन केलं. अभिवादन केल्याच्या नंतर भंतेजी त्यांना दीर्घायुष्य भव असा आशीर्वाद दिला. असा आशीर्वाद दिल्याच्या नंतर बाळाच्या आईवडिलांना असं वाटलं की अरे आम्हा दोघांनाच फक्त याने दीर्घायुष्य भव असा आशीर्वाद दिला खरा, पण आमच्या बाळाला आशीर्वाद नाही दिला, काय कारण आहे? असं म्हणतात की नाही म्हणतात. तोपर्यंत त्याने पुन्हा भंतेजीला वंदन केलं आणि वंदन केल्याच्या नंतर भंतेजीला विचारलं की म्हणते आम्हाला दीर्घायुष्य भव असा आशीर्वाद दिला खरा, पण आमच्या बाळाला आशीर्वाद नाही दिला, म्हणते काय कारण आहे? असं म्हणल्याच्या नंतर म्हणते 2 मिनिटं मौन राहतात आणि मौन राहिल्याच्या नंतर पुन्हा ते सांगतात की आई या ठिकाणी मी बाळाला यासाठी आशीर्वाद नाही दिला की हे बाळ जे आहे हे 7व्या दिवशी मृत्यूला प्राप्त होणार आहे, त्यासाठी या बाळाला दीर्घायुष्य भव असा आशीर्वाद मी नाही दिला. असं म्हणल्याच्या नंतर आई वडील घाबरले आणि घाबरल्याच्या नंतर पुन्हा त्यांनी वंदन केलं आणि म्हणले म्हणते आमच्या बाळाला वाचवण्यासाठी काही ना काहीतरी उपाय सांगा. उपाय सांगा म्हणल्याच्या नंतर म्हणते 2 मिनिटं मौन राहतात आणि 2 मिनिटाच्या नंतर म्हणतात की मला या बाळाला वाचवण्यासाठी तर माझ्याजवळ काही उपाय नाही, पण तुम्ही असं करा की भगवान श्रावस्ती नगरीमध्ये आहे आणि त्या श्रावस्तीला तुम्ही जा आणि त्या ठिकाणी भंतेजीला हे सत्य सांगितल्याच्या नंतर भगवान काहीतरी तुम्हाला उपाय सांगतील त्याप्रमाणे तुम्ही करा. त्यांनी त्या भंतेजीला त्रिवार अभिवादन केलं, बाळाला घेतलं आणि श्रावस्ती नगरीला निघाले. निघता चालता त्यांनी श्रावस्ती नगरी गाठली तर त्या ठिकाणी भगवान गंधकुटीमध्ये बसलेले होते. आता एकटे भगवान पाहत असताना मग या दोघा बाळाच्या आईवडिलांना खूप आनंद वाटला आणि आनंद वाटल्याच्या नंतर त्यांनी झालं की बरं झालं एक ते भगवान बसलेले आहेत
आणि लगेच ते भगवंताच्या गंधकुटीमध्ये गेले आणि त्या बाळाला भगवंताच्या चरणाजवळ ठेवलं. जसे चरणाजवळ ठेवलं, याने 3 वार अभिवादन केलं. अभिवादन केल्याच्या नंतर लगेच त्या बाळाच्या आईवडिलाला भगवंताने दीर्घायुष्य भव असा आशीर्वाद दिला. परंतु भगवंताने सुद्धा त्या बाळाला आशीर्वाद नाही दिला. तेव्हा मात्र आणखीनच त्या मुलाचे आईवडील घाबरले आणि घाबरल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा भंतेजीला वंदन केलं आणि भंतेजीला वंदन केल्याच्या नंतर विचारले की म्हणते आम्हाला दीर्घायुष्य भव असा आशीर्वाद दिला खरा, पण आमच्या बाळाला आशीर्वाद नाही दिला. असं म्हणल्याच्या नंतर भगवान 2 मिनिटं मौन राहतात आणि मौन राहिल्याच्या नंतर त्या बाळाच्या आईवडिलाला म्हणतात की मी तुम्हाला आशीर्वाद दिलाय ते ठीक आहे, पण बाळाला मी यासाठी आशीर्वाद नाही दिला कारण हे बाळ 7व्या दिवशी मृत्यूला प्राप्त होणार आहे, यासाठी मी या बाळाला आशीर्वाद नाही दिला. असं म्हणल्याच्या नंतर भंतेजी पुन्हा बाळाचे आईवडील पुन्हा वंदन करतात आणि भंतेजीला म्हणतात, भगवंताला म्हणतात भगवान आमच्या बाळाला वाचवण्यासाठी काही ना काहीतरी उपाय सांगा की जेणेकरून आमचं बाळ वाचलं पाहिजे, आमचं बाळ जगलं पाहिजे, असं काहीतरी उपाय सांगा. असं म्हणल्याच्या नंतर भगवंतांना थोडे 2 मिनिटं मौन राहतात आणि मौन राहिल्याच्या नंतर भगवान त्यांना सांगतात की एक उपाय आहे, तुम्हाला जर या बाळाला वाचवायचं असेल तर एक उपाय आहे. मग काय उपाय आहे भगवान लवकर सांगा. असं म्हणल्याच्या नंतर आई वडिलांना थोडा धीर आला की आमचं बाळ नक्कीच वाचतं, कारण भगवान सांगणार आहेत आता. असं म्हणल्याच्या नंतर त्यांना धीर आला आणि म्हणतात भगवान सांगा काय आहे ते आम्ही करायला तयार आहोत, आमचं बाळ फक्त वाचलं पाहिजे. असं म्हणल्याच्या नंतर भगवंताने सांगितलं की असं करा, या बाळाला घरी घेऊन जा आणि आपल्या प्रवेशद्वारासमोर मोठा एक पेंडॉल टाका आणि पेंडॉल टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी भिक्षूंना परित्राण पाठाला बोलवा आणि त्या पेंडॉलच्या डाव्या बाजूला एक पलंग टाका आणि त्या पलंगावर बाळाला बसवा आणि त्याच्यावर दान धर्म करण्यासाठी पैसे, फळं, चिवरं, नाम, कपडे जे काय द्यायचं ते त्या ठिकाणी ठेवा आणि असं लगातार तुम्ही 7 दिवस परित्राण पाठ घ्या. किती दिवस? 7 दिवस परित्राण पाठ घ्या असं भगवंताने सांगितलं. त्याने लगेच घरी गेले, बंदेला वंदन केलं, भगवंताला वंदन केलं, बाळाला घेतलं आणि शेवटी आपल्या घरी आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या प्रवेशद्वारासमोर मोठा पेंडॉल टाकला आणि पेंडॉल टाकल्याच्या नंतर भंतेजीला आमंत्रित केलं आणि त्या बाळासाठी डाव्या बाजूला पलंग टाकला, त्यांच्याजवळ दान धर्म करण्यासाठी पैसा, फळे आणि जे काही दान धर्म करायचे त्या वस्तू त्याच्याजवळ ठेवल्या आणि परित्राण पाठ सुरू झाला. परित्राण पाठ सुरू होता 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 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस परित्राण पाठ रात्रंदिवस चालू लागला. चालता चालता परित्राण पाठ चालल्याच्या नंतर 6वा दिवस संपला आणि 7वा दिवस उजाडला. 7वा दिवस जसा उजाडला तसं भगवान स्वतः त्या ठिकाणी परित्राण पाठ घेऊ लागले. जसे भगवान परित्राण पाठ घेऊ लागले तसे सगळे ब्रह्मांडातील देवता त्या पेंडॉलच्या 4 बाजूने उभे राहिले. उभे राहिल्याच्या नंतर स्वतः भगवान परित्राण पाठ घेतात. 4 बाजूने देवता उभे आहेत. देवता म्हणजे ते पायातून, तोंडातून, नाकातून, कुशीतून, भव्यातून पडलेले देव नाही, तर ज्यांनी राग आहे, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, दुर्भावना आहे, साधनेच्या माध्यमातून काढून टाकला, ज्याचं चित्त निर्मळ झालं, अशा संत पुरुषांना भगवंताने देव म्हटलेलं आहे. ते देव 4 बाजूने असल्यामुळे काय झालं की त्या बाळाला घेऊन जाण्यासाठी जो मृत्यूराज होता, मार होता, तो दरवाज्यावर जवळ उभा होता. परंतु सगळे देवता 4 बाजूने असल्यामुळे त्या माराला बाळाला घेऊन जाण्याची संधीच प्राप्त नाही झाली आणि सगळे देवता असल्यामुळे आणि भगवान स्वतः परित्राण पाठ घेत असल्यामुळे त्या मात्र मृत्यूराजाला त्या बाळाला घेऊन जाण्यासाठी माराला संधीच प्राप्त नाही झाली. संधी प्राप्त नाही झाल्याच्या नंतर तो मार सगळे देवता 4 बाजूने असल्यामुळे लगेच तो मार 2 मैल पाठीमागे सरकला. भगवान परित्राण घेऊ लागले. दिवसभर 7व्या दिवशी भगवंताने परित्राण पाठ घेतला, रात्रभर परित्राण पाठ घेतला आणि परित्राण पाठ घेतल्याच्या नंतर सकाळी 8-9 वाजले. भगवंताने पूजा अर्चा केली आणि पूजा अर्चा केल्याच्या नंतर आई वडिलांना सांगले की जा त्या बाळाला घेऊन या. असं म्हणतात का नाही म्हणतात. लगेच आई वडील उठले आणि उठल्याच्या नंतर लगेच बाळाला घेऊन आले, भगवंताच्या चरणावर ठेवलं. चरणाजवळ जसं ठेवलं तसं तेव्हा भगवंताने त्या बाळाला आशीर्वाद दिला, दीर्घायुष्य भव. काय आशीर्वाद दिला? दीर्घायुष्य भव असा आशीर्वाद दिला. आणि आशीर्वादच नाही तर त्याचं नाव पण ठेवण्यात आलं. तर त्याचं नाव ठेवलं आयुवर्धन. काय नाव ठेवलं? आयुवर्धन असं नाव ठेवलं.
आणि त्याला आशीर्वाद दिल्याच्या नंतर आपल्यासारखे उपासक आणि भंते भिक्षू लोक बसले होते. सर्वांनी विचारलं की म्हणते आता या बाळाचं आयुष्य काय असणार आहे. असं म्हणल्याच्या नंतर भगवान म्हटले की या बाळाचा आता मृत्यू टळलेला आहे. आता हे बाळ 120 वर्ष जगणार आहे. किती वर्ष जगणार आहे. 120 वर्ष जगणार आहे. असं म्हणल्याच्या नंतर सर्वांनी दिला साधुकार, साधू साधू साधू. तेव्हा सगळे लोक खुश झाले की भगवान काय अचंबा आहे, काय भगवान काय आश्चर्य आहे. असं म्हणल्याच्या नंतर भगवान म्हणले की आश्चर्य काही नाही. हे भगवान बुद्धाच्या वाणीतून निघालेल्या पवित्र गाथेचे या ठिकाणी परित्राण पाठ घेतला आणि त्या परित्राण पाठाचा तो परिणाम आहे. आणि म्हणून भगवान स्वतः परित्राण पाठ घेत असल्यामुळे, भिक्षू परित्राण पाठ घेतल्यामुळे, चारो बाजूने देवता असल्यामुळे त्या बाळाला, मृत्यूराजाला बाळाचं घेऊन जाण्यासाठी संधीच प्राप्त नाही झाली. तो 2 मैल पाठीमागे सरकला. तर याच्यात आश्चर्य काय नाही. म्हणून भगवान बुद्धाच्या मुखातून निघालेल्या पवित्र गाथेचं या ठिकाणी पठण आहे आणि त्या पठणाचा तो परिणाम आहे. आणि म्हणून ते बाळ या परित्राण पाठाच्या बलाने वाचलं. आता मात्र हे बाळ 120 वर्ष जगणार आहे असं भगवंताने सांगितले. त्यानंतर सर्वांनी साधुकार दिला, साधू साधू साधू. पुढे एक प्रश्न विचारला. पुढे विचारलं की भगवान आता या बाळाचं पुढचं आयुष्य काय असणार आहे. तेव्हा भगवंताने सांगितले की हे जे आहे ते हे भिक्षू होणार आहे. आणि हा भिक्षू एवढा विद्वान भिक्षू होईल की हा सगळा भारतभर धर्माचा प्रचार आणि प्रसार करेल आणि आपले 500 शिष्य बनवेल. किती शिष्य बनवेल. 500 शिष्य बनवून हे भारतभर धर्माचा प्रचार आणि प्रसार करेल असं भाकीत त्याने केल्याच्या नंतर आता आई वडिलांना असं वाटलं की आता एवढ्या मोठ्या माझं आमचं बाळ मृत्यूला प्राप्त होणारच होतं. परंतु या 7 दिवसाच्या परित्राणाने आमचं बाळ वाचलं. 120 वर्ष बाळ जगणार आहे. आता या बाळाला आम्ही घरी नेऊन काय करावं. म्हणून लगेच त्याने बाळाला घेतलं आणि भगवंताला दान देऊन टाकलं. आणि म्हणते की त्याला दान देऊन टाकलं आणि म्हणले साधू साधू साधू. तर तुमचे पोरं असेल तर आम्हाला दान द्या. देता. लक्षात आलं. आणि म्हणून अशा प्रकारे हा परित्राण पाठाचं बल आहे, ताकद आहे. म्हणून आपण इकडे तिकडे न जाता आपण धर्माचे पाईक बना. आणि जिवंत मनुष्य, मेलेल्या माणसाला जिवंत सुद्धा करण्याची ताकद या धर्मामध्ये आहे. मग आपण इकडे तिकडे फिरायची काय गरज आहे. लक्षात आलं. म्हणून एवढी मोठी ताकद या परित्राण पाठामध्ये. म्हणून आपण लोक म्हणत असतात की परित्राण पाठ घ्या. ती याच्यासाठी की आपलं स्वतःचं संरक्षण व्हावं, आपल्या घराचं संरक्षण व्हावं, आम्हाला कोणती इजा किंवा तकलीफ होऊ नये आणि आम्ही मरेपर्यंत सुखपूर्वक राहावं, आमच्या बाजूने कवच तयार व्हावा, यासाठी हा परित्राण पाठ आहे. म्हणून एवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतो. आपण ऐकून घेतलं. भंतेजीने मला संधी दिली त्याबद्दल मी भंतेजीचे आभार मानतो. याच ठिकाणी थांबतो. म्हणा साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना आयुष्यभर सुख आणि बलाची प्राप्ती हो, खूप मंगल हो, खूप कल्याण हो. साधू साधू साधू. आणि यानंतर ती धम्मदेशना देऊन भंतेजी आपल्याला बसलेले आहेत. डॉक्टर इंद्रवास भंतेजी वास्तविक हे आपल्याला धम्मदेशना देऊन आपल्याला प्रोत्साहित करतील असे मी आपल्यातर्फे आणि माझ्यातर्फे भंतेजीला विनंती करतो. सभी जन हाथ जोड़िए और बोलिए साधु साधु साधु. चरन्ति बालादुं मेधा अमितेनेव तना करन्तो पापकं कर्मं yang hoti katuka palang. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध को त्रिवार वंदना. महाकारुणिक तथागत बुद्ध द्वारा देशित सुआख्या धम्म को त्रिवार वंदना. महाकारुणिक तथागत बुद्ध के आर्य श्रावक संघ को त्रिवार वंदना. परम पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर
आज के कार्यक्रम में उपस्थित पूजनीय भिक्षु संघ, श्रद्धा संपन्न उपासक उपासिकाएं तथा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कार्यक्रम में जुड़े हुए संपूर्ण श्रद्धा संपन्न बुद्धि संपन्न उपासक उपासिका। महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं, चरंति बाला धूमेधा अमितेनेव आत्मना। वो मूर्ख है, वो अज्ञानी है जो खुद को ही मूर्ख बना के खुद के लिए पाप करते हैं, अकुशल करते हैं। इस दुनिया में जो जो अकुशल करते हैं, जो जो पाप करते हैं, वो मूर्ख ही है। वो दुर्बुद्धि है कि अपने ही दुख का कारण बन रहा है, अपने ही शोक संताप का कारण बन रहा है। ये शरीर से पाप करो, वाणी से पाप करो, मन से पाप करो, इससे हमें ही दुख होने वाले हैं, हमें ही तकलीफें बढ़ने वाले हैं, हमारे जीवन में ही अशांति बढ़ने वाले हैं। इसलिए तथागत बुद्ध कहते हैं, दुर्बुद्धि या मूर्ख व्यक्ति स्वयं को शत्रु बना के अकुशल काम करते हैं। जो अकुशल काम करते हैं वो खुद का ही दुख और कष्ट का कारण बनते हैं। फिर तथागत बुद्ध कहते हैं, करंतो पापकं कर्मं। जो व्यक्ति पाप कर्म करता है, गलत करता है, यं होति कटुका फलम, उसका परिणाम भी बहुत ही बुरा आता है, बहुत ही कटु आता है। जो जो अकुशल करता है, जो जो पाप करता है, उसका परिणाम दुख और अशांति के रूप में ही आता है। आप लोगों ने कभी सुना है क्या, किसी ने पाप किया, मतलब अकुशल किया और वो खूब सुख शांति से रह रहे? कभी देखा है क्या जिसने पुण्य किया, धर्म किया और वो बहुत ही तड़प तड़प के जी रहे? नहीं ना। हाँ, मगर ये दुनिया है, दुनिया में जो गलत करने वाले हैं, जो पाप करने वाले हैं, बाह्य रूप से देखा जाए तो बहुत संपन्न दिखता है, गाड़ी है, बंगलो है, पैसा है, धन संपत्ति है, बहुत ही खुशी दिखता है। हो सकता है उसने पहले बहुत पुण्य किया होगा, बहुत लोगों को दान करवाया होगा, इसलिए इस जीवन में अच्छा खासा उसको मिल रहा है। गलत कर रहे फिर भी मिल रहा है, मगर गलत करके, अकुशल करके, पाप करके कोई सुखी हो ये संभव नहीं है। वो अंदर ही अंदर कितना तरफ तरफ के बैठेगा। खाना तो सामान्य खाना भी खाना ही है, 84 व्यंजन खाना भी खाना ही है, मगर जो अच्छे पुण्य करके बैठते हैं, सामान्य से सामान्य खाने में भी उसको संतुष्ट मिलता है, खुशी मिलता है। और जिसको 84 व्यंजन खाना खाने को मिल रहा है पर वो अकुशल करता है, पाप करता है, तो उसमें भी उसको संतुष्ट नहीं रहता, सुख नहीं रहता, शांति नहीं रहता। इसलिए तथागत बुद्ध कहते हैं, जो व्यक्ति पाप कर्म करता है, अकुशल करता है, उसको कटु फल आता ही है, आना ही है। कोई व्यक्ति पाप करे और बाद में पता चला, अरे मैंने पाप किया, अब मुझे पाप से भागना है, बेचारे कहाँ भाग पाएंगे, कहाँ भाग पाएंगे? कहीं समुद्र के नीचे 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 भी छुप के बैठो तो भी पाप से नहीं बच सकता। जमीन में, गंदराओं में, गुफाओं में, जंगलों में, अनेक जमीन में छिप के बैठो तो भी पाप से नहीं बच सकता। आकाश में छुप के बैठो तो भी पाप से नहीं बच सकता। पाप से बचने की जगह इस दुनिया में कहीं कहीं भी नहीं है। पाप करेंगे तो उसका परिणाम सुख आएगा कि दुख आएगा? हमें सुख चाहिए कि दुख चाहिए? सुख चाहिए। और सुख पाप करने से मिलेगा कि पुण्य करने से मिलेगा? बगा सबको पता है, हाँ, पुण्य करेंगे तो सुख मिलेगा, पाप करेंगे तो दुख मिलेगा, सबको पता है। और ये भी एकदम क्लियर है कि हमें सुख ही चाहिए, हमें शांति चाहिए, दुख नहीं, अशांति नहीं।
और ये भी पता है पुण्य करेंगे तो ही सुख मिलेगा, पाप करने से नहीं मिलेगा। अगर गलती से कोई पाप करेगा, कुशल करेगा तो उसको दुख ही मिलेगा, अशांति मिलेगा, ये भी पता है। फिर भी क्या हम सुख शांति प्राप्ति के जो मार्ग पे चल रहे हैं, क्या हम पुण्य कर रहे हैं, क्या धर्म कर रहे हैं, क्या दुख अशांति होने वाले ऐसे अकुशल पाप से हम दूर हो रहे हैं, क्या दूर हो पा रहे हैं, क्या देखना ये बहुत जरूरी है। तथागत बुद्ध कहते हैं दूसरे क्या करते क्या नहीं करते ये मत देखो, पर खुद क्या कर रहे क्या नहीं कर रहे ये देखो। अगर खुद अच्छा कर रहे हैं तो समझो मैं अच्छा कर रहा हूँ, उसको संरक्षण करो, उसको बढ़ाते जाओ। अगर गलत कर रहे पाप कर रहे तो समझो मैं पाप कर रहा हूँ, गलत कर रहा हूँ, उसको कम कम करते जाओ, उसको दूर करते जाओ। हाँ, बार बार तथागत बुद्ध कहते हैं सब पाप सकरणं कुशल सुप संपदा, पाप मत करो पुण्य करो, सबको पता है। ये चंचल को भी पता रहेगा, पता है कि नहीं? हाँ, उसको भी पता है, आपको भी पता है, आपकी मम्मी को भी पूछो उनको भी पता है, सबको पता है। फिर भी हम पाप से दूर नहीं हो पाते, फिर भी हम पुण्य में आगे नहीं बढ़ पाते, ये हमारे लिए दुख की बात है। ये हमारी अज्ञानता ही है, यह हमारी मूर्खता ही है कि पाप से गलत होगा, दुख होगा, ये जानते हुए भी हम पाप से दूर नहीं हो पाते। पुण्य से सुख मिलेगा, शांति मिलेगा, ये जानते हुए भी हम पुण्य कार्य में आगे नहीं बढ़ पाते। इसलिए तथागत बुद्ध कहते बार बार पुण्य का माहौल बनाओ, धम्म का माहौल बनाओ, धम्म देशना सुनो, धम्म चर्चा करो, ताकि बार बार पुण्य करने का प्रोत्साहन मिलता रहे, पाप से दूर रहने का प्रेरणा मिलते रहे। दान देना, शील पालन करना, ध्यान भावना करना, ऐसे पुण्य कार्य में बार बार आगे बढ़ने का प्रेरणा मिलता है ये पुण्य के माहौल से। जो भी गलत कर रहे अकुशल कर रहे उससे अलग होने का प्रेरणा मिलता है ये पुण्य के माहौल से। इसलिए पुण्य का माहौल बनाना चाहिए, नहीं तो लोग अपने आप को ही शत्रु बना के खूब सारा कुशल करते हैं, खूब सारा पाप करते हैं। महाकारुणिक तथागत बुद्ध बनने के बाद सर्वप्रथम ये ऋषिपतन मृगधावन सारनाथ में पहला उपदेश दिया, जिसे धम्मचक्र प्रवर्तन कहते हैं। तो सारनाथ में कौंदन्य वप महानम पत्य असज, ये 5 पंचभद्र वर्गियों को सबसे पहला उपदेश देके उन लोगों को भिक्षु बनाया। सबसे पहले श्रोतापति फल, फिर बाद में दुख मुक्त अरंत भी हो गया। उसके बाद तथागत बुद्ध वहां से आगे बढ़ते ये मगध देश के राजधानी राजगृह में आए। वहां बिंबिसार राजा को मिला, उसको उपदेश देके श्रोतापति फल में प्रतिष्ठित कराया। बिंबिसार राजा ने पहला बुद्ध शासन का बिहार वेणुवन बिहार दान दिया राजगृह में। अभी भी राजगिरी गया तो देखने को मिलता है बांस के बगीचा। तो वेणुवन विहार होने के बाद बुद्ध प्रमुख भिक्षु संघ वहीं रह के नजदीक राजगृह नगर में भिक्षाटन जाना, वहां ध्यान अभ्यास करना, वैसे रह रहे थे। तो ऐसे समय में राजगिरी में एक सुप्पबुद्ध नामक कुष्ठ रोगी रहते थे। सुप्पबुद्ध कुष्ठ रोगी, अब कुष्ठ रोगी बोले तो एकदम महामारी। बचपन से कुष्ठ रोगी होने की वजह से सब लोग उसका छींची और दूर करते थे, इतना किनौना, सब लोग उसको दूर से ही भगाते थे, दूर से ही गाली करते थे। तो ऐसे सबका उपेक्षा भाव लेते सबका घृणा लेते वो बड़ा होता गया। एक दिन वो यहाँ वहाँ घूमते कहाँ से वेणुवन बिहार में पहुंच गया। वेणुवन बिहार में तथागत बुद्ध उपदेश दे रहे थे। तो दूर से ही देखा तो तथागत बुद्ध उपदेश दे रहे थे, बहुत सारे लोग वहाँ उपदेश सुन रहे थे। तो ये भीड़ देख के लगता है ना कि लोगों को कि वहाँ कुछ खाने को मिलेगा, तो वो भी वहाँ गया, जाके भीड़ से थोड़ा अलग एक जगह बैठा रहा।
तथागत बुद्ध के उपदेश ऐसे उसके कानों में पहुंच गया, ऐसे उसके कानों में पहुंच गया। वो बैठे तो श्रद्धा जैसे वो कोने में ही बैठे थे। हाँ, उसको धम्मादेश में से लेना देना ही नहीं, खाना थोड़ा मिलेगा करके बैठे थे उस सुपबुद्ध कुष्ठ रोगी। मगर तथागत बुद्ध के वाणी ऐसे कानों में पहुंच गया, ऐसे कानों में पहुंच गया। अरे तथागत बुद्ध ने मेरे लिए ही, मुझे ही ये उपदेश दे रहे करके ध्यान से श्रद्धा से सुनते रहे, सुनते रहे, सुनते रहे। और बुद्ध के उपदेश सुनते 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 उसने धर्मचक्षु प्राप्त किया, श्रोतापति फल प्राप्त किया। कुष्ठ रोगी सुपबुद्ध श्रोतापति फल प्राप्त किया। वो प्राप्त होने के बाद उसके मन में इतना प्रसन्नता से भर गया कि ये जो मैंने ज्ञान प्राप्त किया, बुद्ध गुण, धम्म गुण, संघ गुण प्राप्त किया, बुद्ध के सामने जाके एक बार मैं बोलना चाहता हूँ। पर देखा इतने भीड़ है, भीड़ के सामने भी गया तो उसको तो भगाएगा, गाली देगा। और ज्ञान प्राप्त हो चुके वो थोड़ी ना गाली सुन के बैठेगा। अब ये समय जाने के लिए ठीक नहीं है। जब बुद्ध के पास कोई नहीं रहेगा तब आऊंगा करके वहां से वापस गया। और दोपहर के समय में बुद्ध के पास कोई नहीं रहता, चलो अभी बुद्ध को मिलने जाएंगे करके गया। कहते हैं जब वो रास्ते में आ रहे थे तो देवराज शक्र आके उसका परीक्षण करने के लिए आए। हाँ, उसको कहते हैं हे सुपबुद्ध तुम कहाँ जा रहे हो? वो कहते हैं मैं बुद्ध के पास जा रहा हूँ। क्यों जा रहे हो? कि मैंने जो ज्ञान प्राप्त किया, बुद्ध गुण, धम्म गुण, संघ गुण प्राप्त किया, वो एक बार बताना है। तो शक्र कहते हैं हे सुपबुद्ध, बुद्ध के पास जाके ये बोल के तुम्हें क्या मिलेगा? तुम्हें देखो अपने आप को, तुम इतना महादरिद्र हो, इतना घिनौना हो, एकदम बीमारी हो, तुम्हें बुद्ध के पास जाके क्या मिलेगा? अगर तुम मेरी एक बात मानो तो मैं तुम्हें धनवान भी बना दूंगा, मैं तुम्हें निरोग भी बना दूंगा, मैं तुम्हें सुंदर भी बना दूंगा। एक बात मानो। क्या बात मानना है? तो शक्र कहते हैं बुद्ध बुद्ध नहीं, धम्म धम्म नहीं, संग संग नहीं। बुद्ध मुझे नहीं चाहिए, धम्म मुझे नहीं चाहिए, संग मुझे नहीं चाहिए। बस उतना बोलो, सारा परिपूर्ण करके दूंगा। हमें बोलते तो हम मान जाते? नहीं। हाँ? नहीं। अरे इतनी बीमारी है, बीमारी से मुक्त कर देंगे बोले, इतना महादरिद्र है, धनवान बना देंगे बोले, इतना घिनौना है, सुंदर बना देंगे बोले, नहीं मानेंगे? आसानी से मान भी जाते है ना, इतना मतलब ऑफर है। पर वो सुपबुद्ध तो श्रोतापति फल पहुंच चुके थे, तो उसने आकाश में देख के मुझे ऐसे बोलने वाले तुम कौन हो? मैं देवराज शक्र हूँ। तो सुपबुद्ध कहते हैं हे मूर्ख शक्र, तुम तो क्या, तुम जैसे हजारों शक्र आके मुझे ऐसे प्रलोभन देंगे तो भी मैं मानने वाला नहीं हूँ। बुद्ध बुद्ध है, धम्म धम्म है, संग संग है। बुद्ध मुझे चाहिए, धम्म मुझे चाहिए, संग मुझे चाहिए। ये सुन के शक्र वहां से जल्दी जल्दी बुद्ध के पास गया और जो भी बातें हुआ वो सब बुद्ध को सुनाया। बुद्ध ने भी सुनाया कि वो श्रोतापति फल पहुंच चुके हैं, उसको अभी कोई भी लोभ लालच नहीं दे सकते। तो वो सुपबुद्ध भी बुद्ध के पास आया, जो उसने बुद्ध गुण, धम्म गुण, संघ गुण बोध किया था वो बुद्ध को सुना दिया। बुद्ध ने भी साधु 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 करके साधुकार दिया। बाद में सुपबुद्ध वहां से वापस आ गया। जैसे ही वापस आके नगर की तरफ जाते रहते हैं तो कोई एक सांप है ना, सांप आके उसको एकदम मारते हैं और वो बेग से मारने की वजह से वहीं पटक के उसका जान भी जाता है। अभी धम्म सभा में बहुत सारे भिक्षु लोग जमा होते हैं और भिक्षु लोग में ऐसे चर्चा परिचर्चा हो रहा था कि सुपबुद्ध मर गया। हाँ, एक सांप ने उसको मार के पटक के उसको मार दिया, उसका क्या गति हुआ रहेगा, कहाँ गया होगा। तो बुद्ध वहां पहुंचते हैं, अपने आसन में बैठते हैं, सारे भिक्षु लोग बुद्ध को वंदना करके एक जगह बैठते हैं। फिर तथागत बुद्ध पूछते हैं भिक्षु क्या बातें हो रहा है।
तो भिक्षु लोग कहते हैं हम सुपबुद्ध के विषय में बातें कर रहे हैं कि सुपबुद्ध मरने के बाद कहाँ गया होगा, यही हम चर्चा कर रहे थे। तथागत बुद्ध कहते हैं वो सुपबुद्ध मर के तावतिंस देवलोक में उत्पन्न हुआ, वो मरने से पहले ही श्रोतापति फल पहुंच गया। एक बार श्रोतापति फल पहुंचने के बाद दुर्गति का सारा रास्ता खत्म हो जाता है, बंद हो जाता है, वो निरंतर दुख मुक्त निर्वाण की तरफ भी पहुंच जाते हैं। तो वो श्रोतापति फल में प्रतिष्ठित हो चुका है ये सुपबुद्ध। फिर भिक्षु लोग बातें करने लगते हैं, भगवान अगर वो श्रोतापति फल पहुंचने का इतना पारमिता है तो ऐसे मतलब जन्म से लेके ऐसे कुष्ठ रोगी होके महामारी लेके क्यों ऐसे होना पड़ा, इसका कारण क्या है? फिर महाकारुणिक तथागत बुद्ध कहते हैं भिक्षु ये भी उसी के किए हुए कर्म की वजह से ही है, उसने जैसा कर्म किया उसका वही परिणाम है। तो क्या परिणाम है? तो एक बार किसी एक जन्म में यही सुपबुद्ध ने एक तगर सिखी नामक प्रत्येक बुद्ध को देखा। प्रत्येक बुद्ध शांति से भिक्षाटन जाके आराम से जाते हुए ऐसे तगर सिखी प्रत्येक बुद्ध को देखा और देख के अब उसके मन में भी क्या चला, उसने तुरंत प्रतिक्रिया क्या किया, कौन सा एक कोढ़ी जा रहा है, कौन सा एक कुष्ठ रोगी जा रहा है, ऐसा थू करके बोला था। अभी ये बोलने से प्रत्येक बुद्ध को कोई फर्क पड़ता है क्या? प्रत्येक बुद्ध क्या कुष्ठ रोगी बन जाता है क्या? कुछ नहीं होता, बस उसने वाणी से निकाल दिया, उसको देख के वो प्रतिक्रिया कर दिया। पर प्रत्येक बुद्ध को इस तरह से प्रतिक्रिया करने की वजह से, इस तरह बोलने की वजह से उसका पाप इतना भारी हो गया, इतना भारी हो गया, कईयान जन्म तक उसका पाप भुगतने के बाद ये तथागत बुद्ध के समय में भी ये जो मनुष्य होके जन्म हुआ तो जन्म से लेके कुष्ठ रोगी होके जन्म होना पड़ा। देखो एक बार प्रतिक्रिया किया था, वो शांत रूप से देख के जेलस होता है ना, ईर्ष्या होता है तो ऐसे कौन सा ये कुष्ठ रोगी जा रहा है, कौन सा ये कोढ़ी महामारी जा रहा है, ऐसा करके प्रतिक्रिया किया था, बस वो पाप से। इसलिए तथागत बुद्ध कहते हैं मूर्ख है वो लोग, अज्ञानी वो है वो लोग जो अपने आप को शत्रु बना के अकुशल करता है, पाप करता है, और वो पाप का फल, पाप का भोग इतना भयानक होता है, इतना भयानक होता है जिसका फल भोग करते समय आंखों से आंसू गिरा के एकदम तरफ तरफ के बहना पड़ता है। इसलिए तथागत बुद्ध कहते हैं समलो, शरीर से कुछ भी करने को मिला करके अकुशल पाप मत करो, वाणी से कुछ भी बोलने को मिला करके अकुशल पाप मत बोलो, मन से कुछ भी सोचने को मिला करके पाप अकुशल सोच के मत बैठो। जो हम करते हैं, जो हम अकुशल पाप करते हैं उसका परिणाम हमें ही भुगतना रहता है। अगर हम पुण्य करेंगे, धर्म करेंगे तो उसका अच्छा परिणाम भी हमें ही आएगा। इसलिए तथागत बुद्ध कहते हैं मूर्ख लोग अपने आप को शत्रु बना के खूब अकुशल के करते हैं, खूब पाप करते हैं और उसका कदू फल भुगतते समय या उसका विपाक भुगतते समय एकदम तरफ तरफ के बैठना पड़ता है। तो हमें ऐसा दुख तो पसंद नहीं, हमें ऐसा अशांति तो पसंद नहीं। अरे जन्म से लेके कुष्ठ रोगी तो छोड़ ही दो, कभी कभी पेट दर्द होता है ना, वो भी हमें पसंद नहीं, कभी कभी सर दर्द होता है ना, वो भी हमें पसंद नहीं। पसंद है क्या? कभी कभी बुखार भी आता है, वो भी हमें पसंद नहीं। बुखार तो एकदम नॉर्मल है, हर किसी को आता है। जो हमारे शरीर में ताप है वो बैलेंस जब नहीं होता, ऊपर नीचे होता तो बुखार आता है, वो भी हमें पसंद नहीं। बड़े बड़े रोग, कैंसर, कुष्ठ रोगी या ऐसे बड़े बड़े रोग हुआ तो किसको पसंद आता है? किसी को पसंद नहीं आता।
इसलिए बुद्ध कहते हैं अगर ऐसा दुख पसंद नहीं, अगर ऐसा भोग करना हमें पसंद नहीं तो बस अकुशल मत करो, पाप मत करो। पाप करेंगे तो इस तरह का दुख कष्ट भुगतना ही पड़ेगा। इसलिए ऐसा पाप नहीं करना चाहिए। ध्यान रखना, पाप नहीं करना सबको पता है, पुण्य करना है सबको पता है। पुण्य करने से हमें और अपने लोगों के लिए हमेशा सुख शांति होगा। पाप करेंगे तो खुद भी दुख भुगतेंगे, अपनों को भी दुखी बनाएंगे। इसलिए हमेशा ये बात याद करते हुए पाप से दूर होना है, पुण्य कार्य में आगे बढ़ना है। तो हम यही कामना करेंगे कि हम भी जीवन में खूब पुण्य करें, खूब धर्म करें, अकुशल पाप से दूर रहे और ये दुर्लभ, यह अमूल्य, ये सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बनाए, सार्थक बनाए। अंत में जन्म जरा व्याधि मरण से मुक्त निर्वाण तक प्राप्त कर सके, ऐसी कामना करते हुए ये धम्मदेशना यही समापन करते हैं। सबका मंगल हो, सबका कल्याण हो। भवतु सब मंगलम। साधु साधु साधु। सुखी हो, सुखी हो। एक बार अच्छी बात पकड़ी। या पुढे या. इकडे पुढे या नाही. या पुढे. हाँ, दोनों श्रद्धा कर. या, पुढे या. हाथ लाओ. पाठीला हात लावा. पुण्यानुमोदनात तुम्ही सुद्धा सहकार्य. हात लावा. चल चल. सामने है, हाथ लगाना लगाना. जैसा मैं कहता हूँ वैसा ही कहिए। इमं चीवरं साथा परिखारं दानं देमं पूजेमं द्वितीयंपि तृतीयंपि इमं चीवरं साथा परिखारं दानं देमं पूजेमं इदं मे पुण्यं आसवक्कया वहं होतु इदं मे पुण्यं निब्बानस पचयो होतु इदं मे पुण्यं सभ्ये सत्ता अनुमोदन्तु। साधु साधु साधु। वंदन करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. ये भी फल हळद घ्यायला. हळद घ्यायला. फल ऐसे पकड़िए आप सब तो ये तुम्ही पूरी नया थोड़ी लाओ या डायरेक्ट पकड़ो, बैठ के थोड़ा अलीकडे ये ना. चल याला पुढे या. एवढी काटकसर कशाला? लोक पुढे ये. पुढे सर. दानं ददन्तु सत्ताय शीलं रक्षन्तु सपदा भावना विगतावन्तु गच्छन्तु देवता गता सभ्ये बुद्धा बलपत्ता पच्चे कानं च यं बलं हरन्तानं च तेजेन रक्षं वन्दामि सब्बसो। साधु साधु साधु। म्हणा साधु साधु साधु. 3 वेळा वंदन करा. अभी पुण्यानुमोदन करेंगे। हाँ वो पकड़े। बोलिए साधु साधु साधु। आज विशेषतः ये पठारे उपासक उपासिका के घर में पूजनीय भिक्षुओं को बुला के विशेष धम्म कार्यक्रम हुआ है। विशेषतः ये थाईलैंड से लाए हुए बहुत सुंदर सा बुद्ध मूर्ति आज अपने घर में प्रतिस्थापन किया। इसके साथ साथ इंडिया के अखिल भारतीय भिक्षु महासंघ के
पूर्व अध्यक्ष कालकथित पूजनीय भिक्खु शाक्यपुत्र अमृतानंद भंते जी के पुण्य अनुमोदन के लिए भी ये हम पुण्य संचय कर रहे हैं। तो अभी जल को साक्षी रखते हुए शरीर वाणी मन से पुण्य अनुमोदन करेंगे। जितने भी हमने पुण्य किया इस पुण्य के अनुभव से बुद्ध धम्म संघ के अनंत गुण धम्म और आशीर्वाद के अनुभव से विशेषतः पूजनीय कालकथित भिक्खु शाक्यपुत्र अंगुलिमाल भंते जी को सुगति प्राप्त हो, निर्वाण के लिए पुण्य हेतु हो, कारण हो, दिवंगत सारे बंधु बांधव सबको भी ये पुण्य प्राप्त हो, सुगति निर्वाण प्राप्त हो। साथ ही साथ संपूर्ण उपासक उपासिकाएं सबके जीवन में सुखी हो, कल्याण हो, मंगल हो, ऐसी कामना करते हुए जल को साक्षी रख के ये पुण्यानुमोदन करेंगे। धीरे धीरे ये पानी डालते जाइए। इदंगो न्यातिनं होतु सुखिता वन्तु न्यातयो। इदंगो न्यातिनं होतु सुखिता वन्तु न्यातयो। इदंगो न्यातिनं होतु सुखिता वन्तु न्यातयो। एतावता चाम्येहि सम्पदं पुण्य सम्पदं साभे देवानुमोदन्तु साभ सम्पत्ति सिद्धिया। एतावता चाम्येहि सम्पदं पुण्य सम्पदं साभे सतानुमोदन्तु साभ सम्पत्ति सिद्धिया। एतावता चाम्येहि सम्पदं पुण्य सम्पदं साभे भूतानुमोदन्तु साभ सम्पत्ति सिद्धिया। एचितं पचितं किं क्षिप्रमेव समेजतु साभे पुरन्तु चेतसं कापाचन्दो पन्नरसो यथा मणि ज्योतिरसो यथा। साधु साधु साधु। सब हाथ जोड़ के बैठिए। बुद्धवाणी पाली गाथा द्वारा आशीर्वाद देते हैं। इसको बंद करो ना, ये साइड से बंद करो ना। हाँ ऐसा बैठिए। बुद्धवाणी पाली गाथा द्वारा पूजनीय भिक्खु संघ आशीर्वाद देते हैं। आप सभी के जीवन में खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो। जीवन में बुद्ध का आशीर्वाद रहे, धम्म का आशीर्वाद रहे, संघ का आशीर्वाद रहे। सवेदेयो विभाजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। एचितं पचितं तुय्यं क्षिप्रमेव समेजतु साभे पुरन्तु चेतसं कापाचन्दो पन्नरसो यथा। आयु आरोग्य सम्पत्ति सक सम्पत्तिमेव च अतो निब्बान सम्पत्ति इमिनाते समेजतु। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि,
संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो। आज का ये कार्यक्रम यहीं संपन्न होता है। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ। धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ। संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।